आणि ह्या 51 TMC पाण्यामध्ये माढा तालुका आणि करमाळ तालुक्याला जवळपास 60 TMC पाणी आम्हाला मिळते. पंढरपूर आहे पंढरपूर आता उजनीची अवस्था जर बघितली आपण तर 2 पाळीसुद्धा मिळत नाहीत आपल्याला. त्यामुळं उजनी आता भविष्यकाळामध्ये अडचणीचं झालं आणि म्हणून जर ही कृष्णेचं पाणी आलं तर उजनीत आपल्याला खरीप रब्बीमध्ये तिकडलं जादा झालेलं पाणी येईल आणि उन्हाळ्यामध्ये आपलं उजनीचं पाणी राहील. तर अशा पद्धतीनं आमचा खासदार साहेबांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारकडनं त्याला मान्यता आली. शेवटच्या कॅबिनेटला 2000 कोटीची तरतूद केली. हा जवळपास प्रोजेक्ट 30,000 कोटीचा आणि हा प्रोजेक्ट झाला तर मला वाटतं सोलापूर जिल्ह्याचं जसं उजनीनं पहिलं नोंदणी केलं तसंच ह्या पाण्यातसुद्धा नोंदणी होऊ शकतं. त्याचबरोबर आता सोलापूरला पाणी दुसरी पाईपलाईन झाली की आपल्या भीमा नदीत पाणी कुठलं येतं. आता 4 तास 5 तास लाईट आहे. वास्तविक पाहताना लाईट खरं भीमा नदीवरची बंद करायची कारण नाही, पण त्याने या कलेक्टरने बंद केली आणि आम्ही त्याच्या बाबतीत प्रयत्न करतो आहे की 8 तास लाईट मिळाली पाहिजे आणि भीमा नदीवर बॅरेजेस बांधले पाहिजेत. जी पावसाळ्यातलं पाणी खाली जातं कर्नाटकात ती जर आपण बॅरेजेस बांधले तर 1-1, 1.5 TMC पाणी त्या 4 बॅरेजेसमध्ये राहतील आणि ही 4 बॅरेजेस आणि शेना नदीवर 2 बॅरेजेस अशा पद्धतीनं आमचं भविष्यकाळामध्ये बॅरेजेस बांधले तर पाण्याचा प्रश्न सुटणार. भीमा नदीला कालव्याचा दर्जा दिला जावा अशी एक मागणी येते. दुहेरी पाईपलाईन नंतर जे पाणी सोडण्याचं जे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचं जे आवर्तन आहे ते घटणार आहे. तर वडापूर बॅरेजेस किंवा यासारखे जे काही प्रोजेक्ट आहेत ते खासदार साहेबांच्या माध्यमातून राज्यातील महायुतीच्या माध्यमातून आपण मागणी केलेली आहे. त्यासाठी सचिवनी एक मीटिंग घेतलेली आहे आमची आणि भीमा नदीवर 4 बंधारे बांधण्यासाठी म्हणून जवळजवळ प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे तयार करायचं काम चालू आहे. पंढरपूर तालुक्यातील 42 गावं हे आपल्या मतदारसंघामध्ये मोडतात. आज माढा तालुक्याची बैठक झालेली आहे. पंढरपुरातील 42 गावाबाबत अशी काही स्वतंत्र बैठक घेण्याची पुढच्या 4 दिवसात पंढरपूर तालुक्यातली सुद्धा बैठक आम्ही करकमला कारखान्यावर घ्यायचं नियोजन केलेलं आहे. आज या तालुक्यामध्ये ऊस क्षेत्र ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. आपला कारखाना हा म्हणजे उच्चांकी गाळप करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. आज आपण त्याचा उल्लेखही इथे केला. तर ऊसाच्या बाबतीत इथेनॉलच्या उत्पादनावर मध्यंतरी काही निर्बंध घालण्याचा झालेला प्रयत्न किंवा अशी जी काही निर्णय आहेत केंद्र सरकारचे ज्याच्यावर विरोधक टीका करत आली होती त्याबद्दल तुम्ही काय सांगा? केंद्र सरकारने त्या बाबतीत अचानक निर्णय जो घेतला तो चुकीचा झाला. शेवटी ब्राझीलमध्ये पेट्रोलचे भाव वाढले, साखर कमी करतात. साखरेचे भाव वाढले, पेट्रोल कमी करतात. तसं धोरण महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारचं आपल्याकडं आहे. परंतु ऊसाचं पीक कमी येईल अशी सगळीकडनं आकडेवारी गेल्यामुळं ज्यूस टू इथेनॉल आमचं बंद झालं. त्यामुळं जवळपास दररोज 2,500 टनांनी क्रशिंग कमी झालं. मागच्या 3 महिन्यात 3 लाख टन क्रशिंग माझं कमी झालं. ते क्रशिंग कमी झाल्यामुळं आज मला एप्रिलपर्यंत कारखाना चालवावा लागतो. हा जर निर्णय त्यांनी योग्य वेळी घेतला असता तर हा प्रश्न आला नसता. आता भविष्यामध्ये पंढरपूर तालुक्यातून आणखी काही अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यात भैयासाहेबांच्या उमेदवारीकडे पाहिलं जाते. काय सूचक संदेश द्याल काय तुम्ही या बैठकीच्या विधानसभेच्या दृष्टीने? भविष्य काळामध्ये आमच्या माढा तालुका, पंढरपूर तालुका आणि माळशेज तालुका इथल्या जर जनतेची इच्छा असेल तर निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये रणजित भाईला आम्ही उभा करणार आहोत.
आपण पाठीमाग पहिलीच बैठक झाली होती निंबाळकर साहेबांबरोबर. त्याच वेळी तुम्ही सांगितलं होतं की करमाळा माडा 2 लाखाचं लीड आम्ही देऊ. आजची परिस्थिती बघितली तर मी 2 लाखाचं लीड मागच सांगितलं होतं. सगळ्या आपल्या 6 तालुक्यात असं आहे ना. माडा आणि करमाळ्यात मी कधीच म्हणलो नाही. म्हणजे 6 तालुके आपल्या लोकसभा मतदारसंघातून मतदारसंघात आपण 2 लाखाचं लीड देऊ असं मी बोललो. आज खासदार साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली आहे या सोलापूर जिल्ह्यातील जे समाविष्ट तालुके आहेत मतदारसंघामध्ये यातून 1 लाखाचं लीड मिळेल म्हणून काय वाटतं? बघू आता काय आज काहीतरी नाही, पण ते बोलणार. तुमचं जरा कर्तृत्व असल्यामुळे तुमचा शब्द होईल पण बघू आज कुठली गोष्ट बोलण्यापेक्षा अजून चित्र स्पष्ट नाही. पाठीमागच्या निवडणुकीत चित्र एकदा स्पष्ट झालं मग आपण बोलू. पाठीमागच्या लोकसभा निवडणुकीत मामा उभे होते. त्यावेळची जी विरोधक होते ते पर्यायानं भाजपचेच होते. मग ते आत्ता सध्या तुमच्यासोबत आहेत का आता? हे भाजपचे लोक जे आहेत ते भाजपचे खासदार साहेबाबरोबर आहेत. शिंदे साहेबाचे जे लोक आहेत ते खासदार साहेबाबरोबर आहेत. त्यांनी ज्याच्या शिवाजीराव सावंत करमाळ्यातले पंढरपूरचे त्यांच्या सगळ्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं शिंदे सेना, अजितदादाचे राष्ट्रवादी आणि भाजप असं एकत्रितपणे आम्ही सगळी काम करू अशी आजची परिस्थिती आहे.